तिथे महाराष्ट्राचे प्रश्न सोडवणार असाल तरच मनसेचा देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा असेल असं स्वतः राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात जाहीर केलं आणि आता देवेंद्र फडणवीसांनी देखील राज ठाकरेंना टाळी देण्याबाबत संकेत दिले आहेत अशी चर्चा आहे आणि त्यामागचं कारण म्हणजे राज ठाकरेंच्या भूमिकेवर देवेंद्र फडणवीसांनी दिलेली प्रतिक्रिया। राज ठाकरेंच्या मुद्द्यांचा विचार करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। दरम्यान राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना एक यादी द्यावी असा खोचक टोला आणि सल्ला संजय राऊतांनी दिलेला आहे। तुमच्या साक्षीने सांगतो, माझा खरं तर देवेंद्र फडणवीस तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य, सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे। याच्याकडे नीट बघा। चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील। निश्चितपणे राज्य चांगलंच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि राज्य चालवत असताना सर्वांची मदत घेऊन, सर्वांना विश्वासात घेऊनच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे। मी काल त्यांचं भाषण पूर्ण ऐकू शकलो नाही, पण जेवढं मी ऐकलं त्यात काही महत्त्वपूर्ण मुद्दे ते बोललेले आहेत। निश्चितपणे त्याच्यावर आम्ही विचार करू। देवेंद्र फडणवीसांनी चांगलं काम केलं तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, हे चांगल्या कामाची यादी त्यांनी जाहीर केली पाहिजे होती काल। त्यांना कोणत्या चांगल्या कामाची अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आहे? मी ज्या वेळेला हे गंगेवरचं ज्यावेळेला मी पाहत होतो सगळ्या गोष्टी, मला कळेना हे कसं काय चाललंय। काय म्हणे 65 कोटी लोक येऊन गेले, अर्धा भारत। चला त्यातले आपण 5 लाख आपण पकडूया, व्हीव्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी। बाकीचे काठावरच बसले असतील खो खो खेळायला। प्रत्येकाची जरी 200-200 ग्रॅम पकडली, चीनची भिंत बांधता आली असती आपल्याला। बरं तेही कुठे गेलं? म्हणजे आपल्याकडे जे सगळे म्हणतात ना, झालं गेलं गंगेला मिळालं। मला विश्वास आहे की यावेळी ज्यावेळेस आपला कुंभमेळा होईल त्यावेळी कुंभमेळ्यामध्ये पवित्र गोदावरी नदीमध्ये लोक ज्यावेळेस आंघोळीला येतील किंवा स्नानाला किंवा त्या ठिकाणी एक प्रकारे स्नान करण्याकरता येतील, त्यावेळी त्यांना स्वच्छ पाण्याचा अनुभव कसा देता येईल हाच आमचा प्रयत्न आहे। मुंबईमध्ये 5 नद्या होत्या, 5 नद्या, कदाचित अनेकांना माहिती पण नसतील। त्यातल्या 4 मेल्या म्हणजे मारल्या। मुंबईमधली 5वी एकमेव राहिलेली नदी, त्याची काय अवस्था एकदा बघा। या सगळ्या नद्या मारून टाकल्या आपल्या लोकांनी। महाराष्ट्रातल्या नद्या या निर्मळ झाल्या पाहिजे, त्या अविरल झाल्या पाहिजे असा आमचाही प्रयत्न आहे। याकरता आपण काही मिशन हातामध्ये घेतलेले आहेत। हे काही फार लगेच करण्यासारखे कामं किंवा होणारी कामं नाही आहेत। थोडा वेळ खाणारा, थोडा खर्चिक कार्यक्रम आपण हा केलाच पाहिजे या मताचे आम्ही असल्यामुळे याची सुरुवात आम्ही ऑलरेडी केलेली आहे। यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। औरंगजेबाची कबर हटवायची की नाही यावरून राजकीय गदारोळ सुरू आहे आणि अशातच राज ठाकरेंनी काल गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसेची भूमिकाही स्पष्ट केली। शिवरायांच्या पराक्रमाची साक्षीदार म्हणून विना सजावट कबर ठेवली पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले। तर नियमांनुसार कबर हटवणं शक्य नसलं तरी औरंगजेबाचं उदात्तीकरण होऊ देणार नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं। जगाच्या इतिहासामध्ये औरंगजेब वाचला जातो, अभ्यास केला जातो त्याचा, पण ज्या वेळेला त्याचा अभ्यास केला जातो त्यावेळेला जगभरातल्या लोकांना कळतं की तो काय करायला गेला होता आणि कसा मेला। तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं जगभरामध्ये। जी कबर आहे ना, जी सजवलेली काढून टाका, कबर नुसती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा, आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला। बघा, आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की ही जी काही कबर त्या ठिकाणी आहे ही ASIची प्रोटेक्टेड कबर आहे। त्यामुळे आम्हाला औरंगजेब आवडो का न आवडो, कायद्याने 50, 60, 100 वर्षापूर्वी त्याला त्या काळामध्ये 60 वर्षापूर्वी प्रोटेक्शन मिळालेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जे काही कायदा आहे त्या कायद्याचं पालन करणं ही आमची जबाबदारी आहे। हे मात्र निश्चित आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण, ग्लोरिफिकेशन आम्ही होऊ देणार नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।